नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भागीदारी व्यवसायात 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात 12 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश हरी उदवंत राहणार चित्तरंजन हाऊसिंग सोसायटी, जुना सायखेडा रोड, जेल रोड यांचे भाऊ रोहित व युसुफ शेख यांचे भागीदारीमध्ये ओम शिवालया बिल्डिंग, प्रसाद सर्कल, गंगापूर रोड येथे 12 ते एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ नावाचे शोरूम आहे. संस्थेतील विकलेल्या मालाची रक्कम दुकानातील सीसीटीव्ही बंद करून युसुफ शेख यांनी भागीदारी संस्थेच्या बँक खात्यात न जमा करता स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरली. तसेच यांच्याकडे दुकानाची चावी व हँडल विश्वासाने फिर्यादी यांनी दिले असता विश्वासघात करून त्यांचा भाऊ आरिफ शेख व मुलगी आयशा शेख यांच्याशी संगनमत करून दुकानातील 30 लाखांचा कपड्यांचा माल फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय कुठेतरी घेऊन गेले. शेजारील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता कपड्याचा माल नेताना कॅमेऱ्यात कैद झाल्याचं निदर्शनास आलंय. गंगापूर पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी युसुफ अहमद शेख याला लोखंडेमाळा, जेल रोड व त्याचा भाऊ आरिफ शेख याला देवळाली कॅम्प परिसरातून काही तासातच ताब्यात घेतलाय. इगतपुरी येथे लपवून ठेवलेल्या 27,27,534 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी तसेच खंडणी विरोधी पथकाने संयुक्तरित्या राबवली आहे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.